नमस्कार मित्रांनो, पी एम आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची यादी कशी बघायची? यादी ही 2025-26 ची ही जाहीर झालेली यादी कशी बघायची? घर बसल्या संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण की तुम्ही बघू शकता ही ग्रामीण विकास मंत्रालयाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो, सर्वात अगोदरचं जे ऑप्शन आहे ऑल स्टेटला निवडायचे. आपला जो महाराष्ट्र स्टेट आहे, महाराष्ट्र स्टेटला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे, आता तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडण्यासाठी परत इथं हे बॅक येतं. बॅक आल्यानंतर जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर डिस्ट्रिक्ट इथं आपल्याला तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्टला क्लिक करायचं आहे. डिस्ट्रिक्टला क्लिक केल्यानंतर हे याची नंबर, याच्यानंतर स्टेट जे आहे तुम्हाला त्याचा तालुका निवडायचा आहे. तुमचा तालुका कोणता असणार आहे तो तालुका इकडे निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला ब्लॉक म्हणजे ब्लॉकसुद्धा तुम्हाला निवडायचं आहे. ब्लॉक म्हणजे तुमचं जे गाव असेल ते गावाचं नाव इथे टाकायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण माहिती इथे लाईव्ह मी तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे थोडं बॅक जातं, परत पुढे येतं. आपल्याला 2025-26चं जे आहे लेटेस्ट तुम्ही इथे बघू शकता. ही 2025-26ची ही यादी लागलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण माहिती इथं आपण घेणार आहोत. याच्यावरती क्लिक केल्यानंतर 25-26ला क्लिक करायचे, म्हणजे तुम्हाला लेटेस्ट या वर्षीची यादी ही जाहीर झालेली आहे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर परत सिलेक्टवरती जायचं आहे. सर्वात अगोदरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना, ही तुम्ही बघू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर खाली जे दिलेले बघा, इथं तुम्हाला एका प्रश्नाचे उत्तर द्यायचे. प्रश्न म्हणजेच इथं 27+30 आपल्याला इथं याचं उत्तर द्यायचं आहे. 57+20 इथं तुम्ही इथे बघू शकता. 57 वरती क्लिक केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता यादी येणार आहे. यादी म्हणजे तुम्हाला इथं बघू शकता. इथं मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारे हा इंटरफेस ओपन होणार आहे. इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर ही यादी येणार आहे. यादी अशा प्रकारे बघा, तुमच्या गावाची जी यादी आहे, तुमचं नाव जर याच्यामध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि ही यादी डाउनलोड कशी करायची? डाउनलोड यादी करण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता. इथं 2-3 ऑप्शन दिले. सबमिट तर आपण आता केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं डाउनलोड एक्सेलवरती ऑप्शन मिळणार आहे. आणि डाउनलोड PDF आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपल्याला जे आहे आता आपलं डाउनलोड एक्सेल या ऑप्शनवरती क्लिक करायचे. डाउनलोड एक्सेलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे थोडा हे लोड घेणार आहे. लोड घेतल्यानंतर तुमच्या समोर PDF डाउनलोडचं हे PDF डाउनलोड अगेन असं ऑप्शन येणार आहे. डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्हाला मी लाईव्ह ओपन करून दाखवतो PDF. अशा प्रकारे डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण इथं लाभार्थ्यांची यादी ही डाउनलोड झालेली आहे. तुम्ही बघू शकता या गावाची यादी जी आहे, किती जणांचे पात्र झालेले, अप्रूव्ह झालेले आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना इथं ही यादी जाहीर झाल्यानंतर नाव कसं बघायचं, यादीमध्ये नाव आलं कसं, इथे जवळपास 108 जणांचं इथे नाव आलेलं आहे. संपूर्ण डाटा इथे दिसणार आहे. डाटा दिसल्यानंतर तुम्हाला संशयित झाले 1,20,000 रुपये तुम्हाला पहिलं अमाऊंट जे आहे 15,000 रुपये जमा झालेले मित्रांनो. इथं बऱ्याच जणांना काही जणांना इथे झिरो दाखवते, त्यांना सुद्धा हा अमाऊंट मिळणार आहे. काही जणांना 85,000 रुपयाचा हा दुसरा हप्ता मिळाला आहे. काही जणांना 15,000 रुपयाचा पहिला हप्ता मिळाला आहे. बऱ्याच जवळपास 90% लोकांना 85,000 रुपये दुसरा हप्ता हा जमा झालेला आहे. आणि तिसरा जो हप्ता आहे 1,15,000 रुपये इथे पूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. मोबाईल ॲपने इथे हे व्हेरिफिकेशन झालं होतं. तुम्ही बघू शकता पहिला हप्ता 15,000, पहिला हप्ता 15,000. मी संपूर्ण काही जणांना झिरो दाखवते. अशा लाभार्थ्यांना सुद्धा हप्ते जमा होणार आहे. त्यांचा आधार सीडिंग नसेल, काही प्रॉब्लेम असेल त्यांनी चेक करून घेणे, कारण की नाव असेल तिथं तर ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधणे, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती तुम्हाला ही मिळणार आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण काही बऱ्याच लाभार्थ्यांना तिसरा हप्ता हा 85,000 रुपयेपर्यंत मिळाला आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्यामध्ये 1,15,000 रुपये डाटा मॅच झाल्यामुळे लगेच त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे. ही महत्त्वाची बातमी आहे. जवळच्या मित्रांना शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलवर नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळते. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.